वृंदावन स्वर्गातील अध्याय क्रमांक 6. संत शांडिल्य यांची गोकुलम यात्रा. संत शांडिल्य हे ब्रह्मदेवांच्या मानसिक पुत्रांपैकी एक आणि त्यांचे वंशज होते. त्यांच्या भक्ती इंदिरा यांनी आपल्या आश्रमभोवतीची सर्व स्वच्छतेची जबाबदारी स्वतःच्या हाती घेतली होती. एके दिवशी ब्रह्मदेवांनी त्यांना यमुनेच्या पलीकडे असलेल्या गोकुलम गावात जाऊन तेथील गावळ्यांचे पुजारी होण्यास सांगितले. ही गोष्ट ऐकून संत शांडिल्य प्रथम थोडे रुष्ट झाले, तरी सुद्धा त्यांनी आज्ञा पाळून गोकुलम मध्ये महावन मध्ये प्रवेश केला. गोकुलमच्या पवित्र वातावरणाने त्यांना आश्चर्य वाटले. त्यांना वाटले की आपला आश्रम आणि अगदी ब्रह्मलोकही यापुढे साधारण वाटतात. गोकुलम मधील लोक शैव परंपरेचे अनुयायी होते आणि निसर्गाविषयी अत्यंत संवेदनशील होते. त्यांना जाणवले की भगवान श्रीकृष्णाचा अवतार लवकरच होणार आहे. गोकुलम मधील गावळ्यांचे वर्तन खूप भक्तिभावपूर्वक आणि सेवाभावाने परिपूर्ण होते. गोकुलमचे संस्थापक पर्जन्यर यांनी संत शांडिल्यांची अत्यंत श्रद्धेने पूजा केली. गावातील लोकांनी त्यांचा सन्मान उपहार देऊन केला. यमुनेच्या किनाऱ्यावर संत शांडिल्यांसाठी एक आश्रम उभारण्यात आलं, जेथे नंतर अनेक इतर संतही येऊ लागले. काही काळानंतर पर्जन्यर यांचा मुलगा नंदन याला राजा बनवण्यात आलं आणि गावळ्याची कन्या यशोदा ही राणी झाली. बरसाण्याचे राजा महिभानू आणि त्यांचे पुत्र वृषभानू हे सुद्धा या समारंभात सहभागी झाले. गोकुलम बरसाण्याच्या अधीन होते आणि यशोदा सर्वांची अत्यंत आदराने सेवा करत असे. किती रहस्य लपलेलं आहे यामागे, चला पाहूया पुढील अध्यायात.